नांदेड लोकसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे उमेदवार प्रतापरावजी पाटील चिखलीकर. मित्र, मी आपली माफी मागेन कारण की वेळ कमी आहे आणि त्याच्यामुळे मी सर्वांची नावं घेण्यामध्ये औपचारिकतेमध्ये जाणार नाही, कारण की 15 ते 20 मिनिटाच्या आत मला आपल्याशी संवाद साधायचा आहे. सर्व मंचावरील सर्व मान्यवर नेते मंडळी, सन्माननीय आमदार, सन्मान्य भाजपाचे सर्व पदाधिकारी, माजी मंत्री आणि सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पक्षाचे पदाधिकारी, बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, आज आपण नांदेड उत्तर आणि दक्षिणच्या कार्यकर्त्यांची ही या ठिकाणी एकत्रपणे लावलेली बैठक आहे. हा उशीर झालेला आहे कारण की देगलूर पासून नांदेड पर्यंत आणि तिथल्या कार्यालयाचं उद्घाटन करून तातडीने या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आणि जसं सर्वांनीच उल्लेख या ठिकाणी केल्याप्रमाणे ही निवडणूक नांदेडमध्ये होणारी निवडणूक एका वेगळ्या मोडवर मध्ये झालेल्या घटना, आदरणीय मोदी साहेबांनी माझ्यावर टाकलेला विश्वास आणि मी घेतलेला निर्णय हे लक्षात घेता नांदेडची जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपची आलीच पाहिजे ही आपल्या सर्वांची ही आता अधिकची जबाबदारी झालेली आहे. या ठिकाणी भाजपातले जुने पदाधिकारी आहेत, त्याचबरोबर काँग्रेसमधून माझ्या सोबत आलेले माजी नगरसेवक, कार्यकर्ते, बूथचे पदाधिकारी, बूथ कमिटीचे सर्व सहकारी, माझ्या महिला भगिनी, तरुण सर्व मित्र आणि भाजपमधले पदाधिकारी, हा एक मनोमिलनाचा कार्यक्रम आहे. एकोप्याने एकत्रपणे, एकेकाळी आपण एकमेकांच्या विरोधात लढलेलो आहोत, मी समजू शकतो. एकमेकांना आपण कधी जवळून एकमेकांना समन्वय कधी साधला नाही, कारण की आपली दोघांची वाट वेगळी होती, दोघांच्या दिशा वेगळ्या होत्या. परंतु आज तुमचा एक सहकारी या नात्याने गेल्या 35-40 वर्षापासून तुम्ही माझ्यावर प्रेम केलेलं आहात. माझ्या खांद्याला खांदा लावून आपण सर्वांनी माझ्याबरोबर प्रचंड मेहनतीतून आपण काम केलेलं आहे. आणि सगळ्या जुन्या आठवणी दिलीप कंदकुर्तेंना अजूनही आठवते काँग्रेसचं, म्हणून म्हणता काँग्रेस म्हणून गेले. त्यामुळे त्या सगळ्या जुन्या आठवणी एवढ्या आपल्या सर्वांच्या मनामध्ये आहेत की आपण सुखदुःखामध्ये अनेक निवडणुका, नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, विधानसभा, लोकसभा, एवढ्या एकमेकाला आपण जवळून सांभाळत आपण जिल्ह्यामध्ये एक प्रचंड ताकद आपण या ठिकाणी निर्माण केली आहे. आणि आज आपण बदललेल्या राजकीय परिस्थितीवर आम्ही निर्णय घेतला की मुख्य प्रवाहामध्ये आलं पाहिजे. नांदेडचा विकास हा जर करायचा असेल तर देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊन आपल्याला आपली ताकदीने सामावून घेतलं पाहिजे. या जिल्ह्याला एक परंपरा शंकरराव चव्हाण साहेबांचे विकासात्मक नेतृत्व म्हणून शंकरराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व या जिल्ह्याला प्राप्त होतं. या जिल्ह्याने खूप चांगले दिवस पाहिलेले आहेत. कठीण काळात सुद्धा आपला जिल्हा डगमगला नाही आणि जिल्ह्याच्या सत्तेमध्ये असताना या जिल्ह्याला भरपूर काही देण्याची परंपरा आज तगायत आपली राहिलेली आहे. तर महाराष्ट्रातल्या एखाद्या विकसनशील राज्यात आपल्या जिल्ह्यापैकी नांदेड जिल्हा हा आहे असं मी म्हणलं तर चुकीचं ठरवलं आहे. आणि त्यामुळे हीच परंपरा आगामी काळात राहिली पाहिजे. विकासाची गंगा आपल्या जिल्ह्यामध्ये वाहिली पाहिजे, विकासाला चालना देता आली पाहिजे आणि कुठली कटुता न राहता काँग्रेस म्हणून आलेले सगळे माझे सहकारी, भाजपातले हे सर्व जुनी मंडळी जी भाजपचं काम अनेक वर्ष करते आहे, आणि शिवसेनेचे बालाजी कल्याणकर असो, अजित पवारांचा मानणारा राष्ट्रवादीतली मंडळी असो, सगळ्यांनी मिळून भरपूर आपल्याला एकोप्याने या जिल्ह्यामध्ये आता एक नवीन राजकीय सुरुवात आपल्या सर्वांना करायची आहे. आणि म्हणून या अनुषंगाने मला सर्व या कार्यकर्त्यांना विनंती करायची की आता 26 तारखेची निवडणूक आपल्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आव्हानं आहेत, आव्हानाला समोर जायचं आहे आपल्याला. कुठली निवडणूक सोपी म्हणून समजून मी कधीच काम केलेलं नाही.
जेवढ्या जेवढ्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये बिलकुल पूर्ण तयारीनिशी उतरण्याची माझी सवय राहिलेली आहे. आणि त्यामुळे माझी अपेक्षा कार्यकर्त्यांना एवढीच आहे, या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीनंतर तुमच्या निवडणुका राहणार आहे. आता जे काम कराल ते तुमच्या निवडणुकीला सुद्धा कामाला होणार, लक्षात ठेवा. लक्षात आपण ठेवा. आणि तुमच्यासाठी सुद्धा तुम्ही ज्या मेहनतीने आता काम कराल तेवढ्याच मेहनतीने आम्ही सर्वजण मिळून तुम्हाला यशस्वी करण्याकरता काम करणार आहोत, ही आपण ध्यानात ठेवा. एक टीमवर्क आहे, आपण सर्वांनी मिळून केलं एक टीमवर्क. जर व्यवस्थितपणे झालं तर मला खात्री आहे या जिल्ह्यामधली राजकीय जी घडी जी आपण बसवलेली आहे आगामी काळामध्ये, तीच घडी आपल्याला चांगल्या पद्धती अधिक मजबूतीने देशामध्ये मोदी साहेबांनी नारा दिला, भारतीय जनता पक्षाने नारा दिला, अबकी बार 400 पार, म्हणजे 375 370 अधिक इतर मित्र पक्षांना घेऊन सुद्धा ही महायुती 400च्या वर जागा गाठू शकेल अशा प्रकारचं नियोजन आणि गणित अमित शहा साहेबांनी मांडलेलं आहे. आणि त्यामुळे हे गणित जर आपल्याला देशामध्ये आकडा पार करायचा असेल तर एक एक जागा महत्वाची आहे. मग ती शिंदे साहेबांचा बाजूचा हिंगोली मतदारसंघ असतो, नांदेड आणि लातूर हे दोन्ही भाजपकडे असलेले मतदारसंघ असो, मराठवाड्या 8ही जिल्ह्यामध्ये ज्यांच्या पक्षाकडे जागा गेल्या आहेत त्या पक्षाच्या अनुषंगाने आपल्या सर्व ह्या जागा निवडून आणाव्याच लागतील आपल्याला. तरच देशामध्ये मजबूत सरकार, गेल्या 10 वर्षामध्ये मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने सरकारमध्ये मजबूती आली, एक स्थिर सरकार देशाला मिळालं. आणि त्या स्थिर सरकारचा परिणाम आपण पाहिला की सर्व क्षेत्रामध्ये भरघोस कामं होऊ लागली. नॅशनल हायवेज झाले, रेल कनेक्टिव्हिटी वाढली. नांदेडची बघा तुम्ही, आता विमानसेवा सुरू होऊ लागली. 30 तारखेला नांदेडला विमानसेवा आता सुरू होऊ लागली, परत ती बंद पडली होती मधल्या 1.5-2 वर्षामध्ये. शेतकऱ्यांना बरीच फायदा देत आपण डायरेक्ट बेनिफिट आपण ट्रान्सफर करत आहोत. मागासवर्गीय असोत, अल्पसंख्याक असोत, गरीब वर्गाला सुद्धा आपण सरकारच्या माध्यमातून जे काही मदत मिळणं अपेक्षित ती मदत सुद्धा डायरेक्टली लोकांपर्यंत पोहोचू लागलेली आहे. आणि प्रत्येक सर्व क्षेत्रामध्ये सरकारने लक्ष देऊन, क्वचितच होतं की एखादं सरकार येतं आणि सर्व क्षेत्राला व्यापक असं काम करतं, असं क्वचित होतं. पण आता आपण पाहतो गेल्या 10 वर्षाच्या कामामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापासून ते गाव पातळीपर्यंत काम करण्याची जी काही जिद्द ही मोदी साहेबांनी ही लावलेली आहे आणि त्याला जिद्दीला अनुसरून कामाची जबाबदारी सोपवलेली आहे. त्या कामाच्या जबाबदारीच्या अनुषंगाने प्रत्येकाला काम दिलेलं आहे. बूथपर्यंत पोहोचण्यापर्यंत मॉनिटरिंग होतंय की आपण काम करताय की नाही करताय, इथपर्यंत बारकाईने पाहायला जात आहे. तर मला वाटतं की एवढं ऑर्गनाइज आणि एवढं प्रोफेशनल काम बहुधा मी तरी कुठे पाहिलेलं नाही, मान्यच करावं लागेल. आणि म्हणून मला आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे मित्र की ही निवडणूक आपल्या सर्वांसाठी महत्त्वाची निवडणूक आहे, देशासाठी महत्त्वाची निवडणूक आहे. ही निवडणूक व्यवस्थित पार पडेलच काही शंका नाही आहे. विधानसभेची निवडणूक सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपली महायुतीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, हे पुढचं भाकीत मी आता तुम्हाला सांगतो. त्यानंतर मग राज्याच्या महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या काय निवडणुका आहेत लोकल बॉडीजच्या, या सुद्धा त्याच्यानंतर पार पडणार आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवरचे जे काही लहानसहान मतभेद जे का प्रतापराव म्हणले गोष्ट खरी आहे, ती एका पक्षात मी एका पक्षात होता, संघर्ष होता, मी नाकारत नाही. आज मोदी साहेबांना मी हे क्रेडिट देईन की त्यांनी आम्हाला सर्व एकत्र आणलं आणि ही संधी मलाही दिली आणि त्यांनाही दिली. इव्हन जिल्ह्यामध्ये विशेष राहिला नाही आणि मला आल्यानंतर 24 तासाच्या आत राज्यसभेसारखे महत्त्वाच्या, ज्याला आपण सिनियर सिटीजन्स म्हणू किंवा ज्याला हाऊस ऑफ एल्डर्स ज्याला म्हणू आपण, राज्यसभेवर जाण्याकरता एक महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी मला घेतला, शब्द दिला, तो पाळला आणि 24 तासाच्या आत मला संधी देऊन ताबडतोब उमेदवारी दिली आणि बिनविरोध निवडून आणलं. तर मला वाटतं की ही एक फार मोठी माझ्या दृष्टीने आशीर्वाद आहे नेतृत्वाचा आणि त्या आशीर्वादाला आपण सार्थ ठरलं पाहिजे असं माझ्यासारख्या माणसाला नेहमी वाटतं. नांदेडच्या लोकांनी, नांदेडच्या कार्यकर्त्यांनी भरपूर प्रेम दिलेलं मला. गेल्या 40-50 वर्षाचा इतिहास जर मी मुद्दा आपल्यासमोर मांडला, मध्ये शंकरराव चव्हाण साहेबांचं नेतृत्व ज्या काळात होतं त्याही काळामधला, आणि तदनंतर माझ्यावर सुद्धा नांदेड जिल्ह्यामधील लोकांनी भरपूर विश्वास माझ्यावर व्यक्त केला. केवळ विश्वासच व्यक्त केला नाही
भरपूर प्रेमही मला दिलं. संघर्षाच्या काळात सुद्धा माझी साथ त्यांनी सोडलेली नाही. हे आपल्या सर्वांच्या साक्षीने मी हा मुद्दाम सांगतो की आपल्या सर्वांच्या मेहनत खूप आपण सर्वांनी आजवर केली आणि त्या मेहनतीचं फळ आपल्याला मिळालं की आपल्या सर्व निवडणुका ज्या काही झाल्या असतील, कुठल्याही बॅनर खाली झाल्या असतील, पण जिथे मी राहिलो तर यश मिळालेलं आहे. मला मुद्दाम या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळे मला खात्री आहे की ज्यावेळेस मी हा महत्त्वपूर्ण राजनीतिक निर्णय घेतला, एक पॉलिटिकल मेजर निर्णय घेतला, त्या निर्णयाला आपण सर्वांनी साथ द्यावी अशी माझी अपेक्षा भाजपमधल्या जुन्या कार्यकर्त्यांची आहेच. पण माझ्याबरोबर जी असंख्य संख्या आज जी मनापासून माझ्या प्रेम करणारी जी माझे सहकारी आहेत ते आलेले आहेत, त्या सर्वांना माझी अपेक्षा आहे की आपण जेवढी मेहनत या अगोदर माझ्यासाठी केलेली आहे, पक्षाकरता केलेली आहे, तशाच पद्धतीने आज इथे आल्यानंतर सुद्धा तुम्हा सर्वांना भरपूर त्या ठिकाणी मेहनत करायची आहे आणि आपल्याला यश मिळवून द्यायचं आहे. आणि प्रतापरावांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. 26 एप्रिलला आपलं मतदान आहे. जेमतेम महिनाभर आहे, महिनाभरी नाही की 24 तारखेला प्रचार संपेल, 24 एप्रिलला 26ला मतदान होणार आहे. आणि म्हणून त्या अनुषंगाने बूथनिहाय जबाबदाऱ्या ज्यांच्यावर सोपवलेल्या आहेत त्यांनी बूथ सांभाळले पाहिजेत. आपले संघटन विभागीय महामंत्री या ठिकाणी कोडगेजी आहेत, त्यांनी मला सांगितलं की माझं लक्ष आहे आणि त्याचं लक्ष निश्चित आहे. त्यामुळे आपण सर्वांनी आपले मतदारसंघ, आता कल्याणकर जे आहेत निश्चित उत्तर मतदारसंघ ते पाहतील, बाकी सहकारी जे उमेदवार ठरवतील त्या पद्धतीने त्या जबाबदाऱ्या आपण निश्चित करून घेऊ आणि त्या मतदारसंघामध्ये आपल्याला लीड कशी मिळेल हे आपल्याला पाहावं लागणार आहे. एकेकाळी मी होतो त्या ठिकाणची मतं साधारण 4 लाखाच्या पुढचीच आहेत. प्रतापराव सुद्धा 4.5 लाखाच्या पुढे गेलेले आहेत. ही दोन्ही मतं जर एकत्र केली आणि त्यातले काही सामाजिक प्रश्न अनेकांचे आहेत ते आले नसतील, ते जरी आपण वगळले, त्यातली काही मंडळी निश्चित येतील मला खात्री आहे. परंतु दोघांची मतं एकत्र केल्यानंतर आपली लीड पहिल्यापेक्षा दुपटीने वाढू शकते याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि त्यामुळे की आकड्याचा खेळ जो आहे, अनेक विषय सुद्धा आहेत, आव्हानं आहेत, प्रति आव्हानं आहेत, प्रचार अपप्रचार अनेक गोष्टी घडणार आहेत. ठीक आहे, निवडणुकी म्हणल्यानंतर एक ज्याला म्हणू आपण ते एक राजकीय रंगमंच मी म्हणणार आहे, युद्ध आहे, एक राजकीय वैचारिक युद्ध आपलं आहे. व्यक्तिगत युद्ध असं काही कारण नाही, राजकीय वैचारिक युद्ध आहे. आणि वैचारिक युद्धाच्या या सगळ्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका स्पष्टपणे मांडत कॉन्फिडन्सने, विश्वासाने आपल्याला ही निवडणूक जिंकायची. आपण म्हणलं कसं होणार, काय होणार, असं चाललंय तसं चाललंय, ठीक आहे. कुठल्या निवडणुकीमध्ये आपल्याला आव्हानं असतातच. प्रत्येक निवडणूक काहीतरी नवीन शिकून जाते आपल्याला. प्रत्येक निवडणुकीच्या मात्र आव्हानं समोर येत राहतात. प्रत्येक निवडणुकीमध्ये काही ना काही नवीन प्रश्न निर्माण होत असतात, निर्माण केले जातात, समज गैरसमज निर्माण केले जातात. पण मला वाटतं की आपल्यासारखे अनुभवी कार्यकर्ते या ठिकाणी असल्यानंतर सर्व समज गैरसमज दूर करून एकच ध्यास असला पाहिजे, माझं नांदेड माझं पुढे जाणार आहे आणि भाजप माझ्या नांदेडसाठी निश्चित काहीतरी चांगलं करणार आहे, सरकार आपलं येणार आहे देशामध्ये. या एकमेव भावनेतून तुम्हाला या ठिकाणी हे आव्हान स्वीकारायचंय, जिद्दीने काम करायचंय. आहे काय अडचण मला सांगा, मी उपलब्ध आहे, कधी सांगा. की कुठल्याही प्रसंगाला मी कुठेच जाणार म्हणजे बाकी ठिकाणी पक्ष ज्या ठिकाणी जाणारच आहे मी, परंतु अधिक वेळ ही सीट काढण्याकरता मी निश्चित देणार आहे. तुम्ही ज्या ठिकाणी बोलवाल, मोठ्या सभा घेऊ, कार्यक्रम घेऊ, मिटिंगा घेऊ, उमेदवार स्वतः येतील, आम्ही येऊ, सगळे नेते मंडळी व्यासपीठावरची आहे ही सगळी मंडळी निश्चित येत राहतील. आणि ही सभाच्या माध्यमातून एक मेसेज जिल्ह्यामध्ये आज गेला पाहिजे, आपण सर्वजण एकजुटीने कामाला लागलेला आहात. आणि त्यामुळे ही विनंती करेन, पुढचा कार्यक्रम जो आहे फॉर्म भरण्याचा वगैरे उमेदवारांच्या वतीने या ठिकाणी सांगितलं जाईल, त्या पद्धतीने त्या फॉर्म भरण्याच्या एक कार्यक्रमामध्ये आपल्याला सहभागी व्हायचं आहे. कदाचित राज्याचे उपमुख्यमंत्री, प्रदेश अध्यक्ष जे भाजपाचे ते सुद्धा येऊन सामील होतील. तारखा उमेदवार सांगतील आपल्या, त्या पद्धतीने आपल्याला ते सामील होऊन एक जल्लोषामध्ये ही निवडणूक जिंकायची आपल्याला, हे लक्षात ठेवा. आपल्या सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.